एनीबडी ज्याला ट्रॅक्शन आहे त्याला ट्रोलिंग होतं. सो माझ्यासाठी ट्रोलिंग इज ऑल्सो माय मीटर टू जज की मी ट्रॅक्शनमध्ये आहे की. डॉक्टर रामानंद सागर एक खूप चांगली गोष्ट म्हणायची. ते मला नेहमी असं समजवायचं आहे, बेटा तुम पे बहुत जिम्मेदारी है. जिस उम्र में लोग अपने बच्चों पे संस्कार करते हैं उस उम्र में तुम पूरे देश पे संस्कार कर रहे हो. इस बात को कभी भूलना मत. आता आपण ज्याला ओसीडी म्हणतो ना त्याला माझ्या लहानपणी शिस्त म्हणायचे. तुला ओसीडी आहे हे निगेटिव्ह नाही आहे मैत्रिणी, ही आनंदाची गोष्ट आहे. तुला नसेल तर उद्यापासून तू आत्मसात करायला पाहिजे. माझ्याकडे अजूनही घराची किल्ली नाही. पहिल्या दिवसापासून कॉन्सेप्ट असा होता की रात्री आलं की बेल वाजवायची. 3 गोष्टी होतील. एक, घरच्यांना कळेल की तू घरी आलास. आमच्याकडे खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे की आजी आजोबा घरी आहे. सो मला नेहमी असं वाटतं की आई वडील जी गोष्ट शिस्त म्हणून सांगतात ती गोष्ट आजी आजोबा संस्कार म्हणून सांगतात. जर एखादा माणूस सक्सेसफुल आहे तर आपण होल हार्टेडली म्हटलं पाहिजे की येस बाबा तू सक्सेसफुल आहेस, मला तुझ्या सक्सेसचा मंत्रा सांग. त्याच्यातनं मी काही शिकतो आणि मी कसा सक्सेसफुल होतो याचा प्रयत्न आपण करतो. श्रीकृष्णाचा तुझ्यावर इन्फ्लुअन्स काय होता त्या एजमध्ये आणि स्टारडम तू कसं घेतलंस? हॅलो स्वप्नील दा. नमस्कार. वेलकम टू बॉयज टॉक. थँक्यू. काय वाटतंय तुला बॉयज टॉक नाव ऐकल्यावरती काय फिलिंग आलं मनात? मित्रांबरोबर मारतो त्या गप्पा. फक्त फॉर अ चेंज एक मुलगी बॉयज टॉक करणार. सो नेगेटिव्ह कनोटेशन आहे बॉयज टॉक या नावाला. म्हणजे रिअली? हो, म्हणजे 4 मुलं एकत्र आल्यावर तरी डबल मिनिंगच बोलतात असं एक असतं. 4 मुली एकत्र आल्यावर काय बोलतात ग? 4 मुली एकत्र आल्यावर गॉसिप्स करतात. ऍक्च्युली 4 मुलं एकत्र आल्यावर पण गॉसिप्स करतात बाय द वे, पण ते एवढं असं पुढे आलेलं नाहीये. हो, पण म्हणजे हे काही डिबेटेबल नाही, करतात ऑफकोर्स करतात. पण तू हे मान्य करतोयस, लोक नाही करत. म्हणजे ह्याच्यात की अमान्य करण्यासारखं असं काही मोठी गोष्ट नाहीच आहे. तू हा काय कॉन्व्हर्सेशनचा भाग आहे. नाही, मी जनरली इंडस्ट्री रिलेटेड गॉसिप्स करत नाही किंवा मी शक्यतो ओळखीच्या लोकांबद्दल गॉसिप करत नाही. करत नाही? नाही. ओके. मी रॅन्डम गॉसिप करतो की ही म्हणजे कोणाचं अफेअर कोणाबरोबर चाललंय हॉलिवूडमध्ये, ज्यांच्याशी माझं काही घेणं देणं नाही. म्हणजे कारण मला जेन्युइनली असं वाटतं की जिथे मी काम करतो तिथलं हायजीन मेंटेन करणं ही माझी पण नैतिक जबाबदारी. सो आणि स्पेशली आमच्या क्षेत्रात ना, म्हणजे इमिजिएटली कदाचित सिरियस सूर लागेल, पण स्पेशली आमच्या क्षेत्रात गॉसिप सगळेच करतात आमच्याबद्दल. मग निदान आम्ही तरी नाही करायला पाहिजे आमच्या फ्रेटर्निटीबद्दल. ते मी माझ्यापुरतं जपण्याचा प्रयत्न करतो. काय ऐकलीस गॉसिप्स तू स्वतःबद्दल? अनेक आहेत. मी माझ्याबद्दल तर खूप, इतके लाख रुपये घेतो त्याच्याशिवाय सिनेमा साईन करत नाही किंवा बट दिस इज अ नाईस थिंग ॲक्च्युली. आय थिंक एनिथिंग इज अ नाईस थिंग. इट डिपेंड ऑन हाऊ यू रिसीव्ह इट. त्यामुळे अनेकांसाठी ही चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. पण अनेकांसाठी अरे हा काय समजतो स्वतःला, एवढे पैसे घ्यायचे, याची लायकी आहे. आपल्याकडे हल्ली दुसऱ्याची लायकी काढायला आपली लायकी असायची गरजच नाही ना. पूर्वी कसं होतं की मला खूप भारी वाटतं की पूर्वी आपण जेव्हा लिहायचो किंवा कोणीतरी लिहायचं किंवा तेव्हा खाली त्या लेखकाचं किंवा तो जो ज्याचा लेख असायचा त्याचं नाव असायचं. मला असं वाटतं की ते नाव द्यायची ती जाणीवपूर्वक केलेली गोष्ट होती. कारण कोण तुझ्याबद्दल बोलतंय किंवा कोण तुझ्यावर टीका करतंय ह्याचं नाव आल्यामुळे त्या व्यक्तीची जबाबदारी वाढायची. की तुला कळणार आहे की स्वप्नील जोशी लिहितोय खाली की हिचं हे चुकलं, हिचं हे बरोबर नाही. म्हणजे तुला माहिती आहे की स्वप्नील जोशीने तुझ्याबद्दल निगेटिव्ह लिहिलंय. सो मग स्वप्नील जोशीची नैतिक जबाबदारी बाय डिफॉल्ट असायची की उद्या जर तू मला विचारलंस की तू माझ्याबद्दल असं का लिहिलंस तर मी ते डिफेंड करू शकलो पाहिजे. त्यामुळे मी फॅक्च्युअल लिहायचो किंवा काहीतरी तथ्य असलेली गोष्ट लिहायचो. ज्या दिवसापासनं ओपिनियन्स फेसलेस झाली त्या दिवसापासून त्याची सँक्टिटी गेली. त्यामुळे माझ्याबद्दल मी अनेक गॉसिप्स ऐकले. अगदी म्हणजे तो वुमनायझर आहे पासून, तो भरपूर पैसे घेतो पासून, त्याला खूप ॲटिट्यूड आहे, तो खूप स्नॉब आहे. सो मला जेन्युइनली असं वाटतं की हे नोन असण्याचं एक वर्टिकल आहे. डिसएडव्हान्टेज असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण मला असं वाटतं की इट्स ऑल एन ॲडव्हान्टेज. पण हे एक वर्टिकल, हे त्याचं ऑफशूट आहे की तुमच्याबद्दल ओपिनियन फॉर्म करण्याची मुभा तुम्ही देता लोकांना बिकॉज तुम्ही पब्लिक स्पेसमध्ये आहात. सो यू विन सम, यू लूज सम. बऱ्याचदा म्हणजे तुझी इंडस्ट्री आपण म्हणतोय तर तुझ्या इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा
महिलांना ट्रोल केलेलं जास्त पुढे आलेलं मला दिसतं. पुरुषांचं ट्रोलिंग तितकं महत्त्वाचं धरलं जात नाही कदाचित. म्हणजे जितकं म्हणजे एखादी मुलगी स्लीवलेस ब्लाऊज घालून तिने तिचा फोटो अपलोड केला की त्याच्यावर ट्रोलिंग होणारच आहे, म्हणजे इट्स गिव्हन. पण मुलांच्या बाबतीत काय टाईपचं ट्रोलिंग होऊ शकतं? माझं थोडंसं मत वेगळं आहे. माझं मत असं आहे की एनीबडी ज्याला ट्रॅक्शन आहे त्याला ट्रोलिंग होतं. मुलगा मुलगी अलहिदा, त्याचा फॉर्म वेगळा वेगळा असेल, त्याचा डिव्हाइस वेगळा वेगळा असेल, त्याचा रस्ता वेगळा वेगळा असेल, पण जर मला लक्षात आलं की तुला ट्रोल करून मला काहीच फायदा होत नाही तर तुला ट्रोलिंग नाही होणार. ज्या क्षणी तुला ट्रोल करून मला ट्रॅक्शन येतं त्या कमेंटला, त्या क्षणी ते ट्रोलिंग वाढतं. सो माझ्यासाठी ट्रोलिंग इज ऑल्सो माय मीटर टू जज की मी ट्रॅक्शनमध्ये आहे की नाही. व्हेरी नाईस, चांगली गोष्ट आहे. मी त्या काळामध्ये येईन जेव्हा एखाद्या मुलासाठी त्याचं टीनेज लाईफ खूप महत्त्वाचं असतं आणि तुझ्या टीनेज लाईफमध्ये तू कृष्ण साकारत होतास आणि म्हणजे देव साकारत होतास. सो एकतर श्रीकृष्णाचा तुझ्यावर इन्फ्लुअन्स काय होता त्या एजमध्ये, आणि तू ते फॅन काय म्हणते स्टारडम तू कसं घेतलंस? डॉक्टर रामानंद सागर एक खूप चांगली गोष्ट म्हणायचे. ते मला नेहमी असं समजवायचे की बेटा तुम पे बहुत जिम्मेदारी है. जिस उम्र में लोग अपने बच्चों पे संस्कार करते हैं उस उम्र में तुम पूरे देश पे संस्कार कर रहे हो. इस बात को कभी भूलना मत. तो तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात आलं असं मला वाटतं. आणि मी हे फॅन्डम कसं घेतलं तर ह्याचं श्रेय माझ्या आईवडिलांना आहे आणि माझ्या गिरगावातल्या मध्यमवर्गीय मराठी संस्कारांना आहे. आपल्याकडे जे काही डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही वाला कॉन्सेप्ट आहे, जे घरच्या आपल्या प्रत्येक मराठी मध्यमवर्गीय घरात असतोच. मी आधी पण एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं आणि ते खूप व्हायरल झालं आहे, त्यामुळे मी ते रिपीट करतो असं नाही, पण या प्रश्नाशी निगडीत उत्तर आहे म्हणून की माझे पाय जमिनीवर ठेवण्यात घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या कोर मित्रमैत्रिणींचा जो ग्रुप आहे त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे श्रेय माझं कदाचित कमी असेल, त्या सगळ्यांचं जास्त आहे. ते मला सातत्याने जमिनीवर ठेवतात. म्हणजे मी त्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं ते खूप व्हायरल झालं, पण ते परत खरं आहे म्हणून मी सांगतो की अजूनही मला घरचं एक काम रोज करावं लागतं. कारण मी एकुलता जसं की केर काढणं, कपड्यांच्या घड्या करून ठेवणं किंवा मशीनमधले कपडे काढून ते वाळत घालणं किंवा लास्ट मील जर झालं असेल माझं तर ती भांडी घासून ती म्हणजे साईडला ठेवणं. कारण मी एकुलता एक मुलगा होतो. माझ्या आईने मला डे वनपासून तसं रेज केलं आहे की हे मुलाचं काम, हे मुलीचं काम हा कॉन्सेप्टच नाही आमच्याकडे. आमच्याकडे माझ्या बाबांना पोळ्या करण्यापासून सगळं येतं आणि ते करतात. आणि हे त्यांच्यापासून ते सुरू केलं की आता आपण खूप ॲड्स बघतो आणि आपण खूप की शेअर द लोड वगैरे ते जे सगळं होतं ते तेव्हापासून शिकवलं गेलं आहे आम्हाला की चहाचा कप आई उचलणार पण तू रिकामा बसल्यास तर तू पण आपला नेऊन आणि ओट्यावर नाही ठेवायचा, तो न्यायचा, तो विसळायचा आणि तो साईडच्या ट्रेमध्ये ठेवून द्यायचा. सो आणि आता तो काय झालाय, आता लहानपणी लागलेल्या सवयी तुमच्या कोर मेमरी असतात ना, तो हायजीनचा भाग झाला. एनिवेज कमिंग बॅक टू युअर आन्सर, म्हणून कदाचित मी ते बरं हँडल केलं असं मला वाटतं. गिरगाव, एकतर गिरगाव अगेन मी सुद्धा गिरगावातली आहे. माझे आई बाबा अजूनही गिरगावात राहतात. फार कोर गिरगाव नाहीये, सोमन बिल्डिंग म्हणजे सैफी मंजिल जी ऑपेरा हाऊस, रॉयल ऑपेरा हाऊस थिएटर आहे त्याच्या अलीकडची साईड. सो खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या चाळीतल्या घरात, स्पेसिफिकली चाळीतल्या घरात तुम्हाला अनुभवायला मिळतात. आत्ता सध्या माझ्या चाळीमध्ये एक प्रॉब्लेम फेस करतोय आम्ही सगळे म्हणण्यापेक्षा ज्यांची मुलं आहेत, तर जी मुलं आहेत ती चाळीत राहायला तयार नाही आहेत, कारण मुली लग्न करून चाळीत येत नाही आहेत. का तर कॉमन वॉशरूम्स असतील म्हणा किंवा छोटं घर असेल म्हणा. तर तू तुझ्या काळात या सगळ्याकडे कसं पाहत होतास, म्हणजे एक मुलगा म्हणून? मला मनापासून असं वाटतं की ही उत्तर फार इंटरेस्टिंग आहेत. कारण आता मी इथे बसलोय आणि माझं खूप मोठं घर आहे, त्यामुळे उत्तर खूप फ्लोरल आणि आर्टिस्टिक असू शकेल. तेव्हा मी त्याच्याकडे वस्तुस्थिती म्हणून पाहत होतो. अजून कसं बघणार? अ मॅन इज स्पॉइल्ड बाय हिज चॉईसेस. वेन यू डोंट हॅव एनी, देर इज नो रिझन टू बी स्पॉइल्ड. प्लीज एलॅबोरेट.
म्हणजे तेव्हा माझी ती वस्तुस्थिती होती ना, त्यामुळे त्याच्याकडे मी कसं पाहतोय वगैरे हा वैश्विक व्ह्यू मी घेऊच शकत नव्हतो. पण आता मी त्यातनं बाहेर पडल्यावर आपण डिस्कस करतोय की त्याच्याकडे तू आता कसं पाहतोस वगैरे. तर इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड अन आर्टिस्टिक क्वेश्चन, बट दी आन्सर टू दॅट इज व्हेरी सिम्पल. प्रॅक्टिकली ही माझी वस्तुस्थिती आहे, हे माझं वास्तव आहे, हे मी ॲक्सेप्ट करायला पाहिजे टू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी, आणि हे मी सातत्याने बदलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, एवढंच पाहिजे. तरी म्हणजे आता हा म्हणजे तू म्हणतोयस ते खरं आहे, कारण 21व्या वर्षी घर कोण घेतं यार. मी घेतलंय. सो कसं पॉसिबल केलंस एकतर हे? नाही, आय थिंक परत आय थिंक ते परत माय फादर इज अ फायनान्स गाय. ओके. माझे बाबा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कामाला होते, पण ते त्या काळापासून त्यांचा माइंडसेट असा होता की मला नोकरी करायची नाही, मला सातत्याने एक व्यवसाय करायचा. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे बाबांनी माझ्या आंबे विकलेत, पेनं विकलेत, शर्ट्स विकलेत, दिवाळीत फटाके विकलेत. बर. त्याच्यापासून ते व्हिडिओ लायब्ररी चालवण्यापासून ते बिल्डिंग बांधण्यापासून ते अनेक व्यवसायांमध्ये पैसे बुडाले, अनेक व्यवसायांमध्ये पैसे मिळाले, पण सातत्याने बाबा नोकरी सांभाळून एक बिझनेस, किमान एक बिझनेस करत होते. सो माझ्याकडे आउटलुक तो होता. म्हणूनच की काय, कदाचित त्यांनी मला तेव्हा हे सांगितलं होतं की स्वतःचं घर घेणं हे फक्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे, तुझं आयुष्याकडे बघण्याचा स्टेबिलिटीचा दृष्टिकोन बदलणारी घटना आहे. की माझं स्वतःचं घर आहे, नंतर येणारा एक कॉन्फिडन्स आणि एक स्थैर्य आयुष्याला, हे पूर्णपणे, आणि जे मी आता अनुभवाने सांगतो की हे दॅट इज करेक्ट. त्यामुळे इंटरेस्टिंगली मी गाडी नंतर घेतली होती, घर आधी घेतलं होतं. राईट. मी आधी घर घेतलं, मग गाडी घेतली. सो मी जेव्हा घर घेतलं होतं तेव्हा उबर ओला वगैरे नव्हतं, टॅक्सी आणि रिक्षा होत्या. तेव्हा मी रिक्षा आणि टॅक्सीने जायचो, पण मी घर घेतलं होतं. सो आय थिंक हा आउटलुक मला माझ्या वडिलांनी दिला. सो हे त्यांचं श्रेय आहे, माझं नाही. ते शक्य कसं झालं तर देवाची कृपा आहे आणि माझ्या निर्मात्यांचे आशीर्वाद आहेत, कारण सातत्याने मला कामं देत गेली लोक, मायबाप रसिक प्रेक्षकांनी ती स्वीकारली. मला असं वाटतं की मी भारतातल्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कलाकारांपैकी एक आहे. मी सांगणं खरं तर ऑकवर्ड आहे, ज्यांनी मायथॉलॉजिकल शोजमध्ये इतकं मोठं नाव कमवल्यानंतर रेग्युलर शोजमध्ये तो ॲक्सेप्ट होणं आणि त्यात त्यांनी नाव कमवणं, आय थिंक इट्स अ व्हेरी रेअर थिंग. आय डोंट, ॲट द टॉप ऑफ माय हॅट मला दुसरं एकही नाव आठवत नाही ज्यांनी हे साध्य केलं. इफ यू रिमेंबर प्लीज टेल मी. नाही खरंच आहे हे. आणि सॉरी नाही, तर त्यामुळे हे वडिलांचं क्रेडिट आहे की त्यांनी मला हा आउटलुक दिला. राईट. मी हे ऑब्झर्व केलं, म्हणजे काल माझा रिसर्च चालू असताना, की इतक्या लहान वयात एकतर ते हल्ली सेलिब्रिटीजना सवय नाही आम्हाला रिसर्च करून इंटरव्ह्यू घेणारे लोक वगैरे, असं नको आम्हाला सवय लावू. नाही असं सांगण्यासारखं काही नाही आहे त्यात. हे फार बेसिक गोष्ट आहे जी केलीच पाहिजे सगळ्यांनी. नाही हे बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, हे करत नाही ही माझी खंत आहे. राईट. सो पण तेव्हा मी हे नोटीस केलं की यार तू एकटाच असा असशील जो मायथॉलॉजिकल कॅरेक्टर करून सुद्धा दुनियादारी करणारा आहेस, आणि तितक्या काय म्हणतात त्याला, तो एक चुलबुला आणि हॉट नाही म्हणणार पण काइंड ऑफ हॉट असा तू होतास पहिल्यापासून आणि अजूनही आहेस. आणि ते दिसून येतं आहे आणि आम्हाला खूप भारी वाटतं, कारण आम्ही मुंबईची पारायणं केली आहेत, म्हणजे लेजिट पारायणं केली आहेत. सो मी तर सांगीन की मला असं वाटायचं की माझा बॉयफ्रेंड असा असावा. खूप लोकांना असं वाटतं ऑफकोर्स. पण आणि रादर माझा बॉयफ्रेंड तेव्हा तसा होताही. किंवा तो तेव्हा तसा होता म्हणून तुझा बॉयफ्रेंड होता कदाचित. कारण माझा मुंबई वाद होताच पहिल्यापासून, आणि त्यामुळे मी ते खूप रिलेट करायचे, आणि रादर माझ्यासारखी अनेक लोक ते रिलेट करायचे, म्हणून 500 वेळा ते बघणारी लोक आज आपल्याकडे आहेत. एनिवे, कमिंग बॅक टू माय पॉईंट, आपण मिडल क्लास फॅमिलीबद्दल बोलत होतो. सो तुला असं वाटतं का की हा मिडल क्लास हा एक संस्कार आहे? 1001%. कारण मला नेहमीच वाटतं की मिडल क्लास माणसं आपण गवतासारखी होतो. आपला वटवृक्ष होणार नाही कदाचित, आणि आपण हजारो लोकांना सावली वगैरे देणार नाही कदाचित, पण आपण वादळ आल्यावर तुटून गळून उखडून पडत पण नाही आणि मरत पण नाही. आपण वादळ आलं की तेवढ्या पुरते वागतो, झुकतो. वादळ गेलं की परत आपण उभे राहतो आणि वाढत जातो. कसलं भारी उदाहरण आहे. किती सुंदर. गवतासारखी. लवली. म्हणजे आपण काही, म्हणजे खूप असतं ना गवत,
असं तू अरे काय गवत आहे असं कधीच कोणी म्हणत नाही ना. अरे काय सुंदर आंब्याचं झाड आहे असं म्हणतात. पण मग आंब्याच्या झाडाचे फायदे आहेतच, पण मध्यमवर्गीय माणूस मला असा गवतासारखा वाटतो की ही कीप्स, तो आनंद देतो, त्याच्यावर पाय ठेवून चालणाऱ्यांना तो ते दव पडल्यावर तो थेरपी देतो, तो एकमेकांना धरून राहतो, तो समूहात पाहिला तर त्याची मजा पण येते. एकटी गवताचं एक पातं तुला मजा नाही देणार. आणि जनरली किती वादळ आलं तरी आपण तुटत नाही. तुला ओसीडी आहे? हो, खूप. म्हणजे हे तू कधी रिअलाइज केलंस? म्हणजे मला एक आठवण मला असं वाटतं की आता आपण ज्याला ओसीडी म्हणतो ना त्याला माझ्या लहानपणी शिस्त म्हणायचे. व्हेरी इंटरेस्टिंग. आपण आता ती पाळत नाही म्हणून आपण त्याला अरे हिला ओसीडी, अरे ह्याला ओसीडी असं केलंय. म्हणजे आपण गलथान राहतो म्हणून म्हणजे अनेकदा वेळेवर येणाऱ्या माणसाला चिडवतात बघ, अरे हा येऊन बसतो यार, तर त्याची चूक नाही आहे, तो वेळ पाळणार आहे. तुम्ही सगळे उशिरा येत आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं की अरे कसला यार हा वेळेवर येतो, तो मुद्दाच नाही आहे. सो तसंच तुला ओसीडी आहे हे निगेटिव्ह नाही आहे मैत्रिणी, ही आनंदाची गोष्ट आहे. तुला नसेल तर उद्यापासून तू आत्मसात करायला पाहिजे. बिकॉज ओसीडी इज नॉट रिलेटेड टू थिंग्स. ओसीडी इज अ लाईफस्टाईल. ज्याला नीटनेटकेपणाची सवय आहे तो त्याच्या कामात पण मग ते आणणार, तो त्याच्या फोनच्या कॉन्टॅक्ट बुकमध्ये पण ते आणणार, त्याचं डायनिंग टेबल पण तसंच असणार, तो जी वाचणारी पुस्तक असेल त्याची अरेंजमेंट पण अल्फाबेटिकलच असणार. इट्स अ लाईफस्टाईल. इट इज नॉट अ गुड ऑर अ बॅड थिंग. अँड सो आता मराठी कुटुंब म्हटल्यावरती रिस्ट्रिक्शन्स तर आलीच. तुला मुलगा म्हणून कधी रिस्ट्रिक्शन्स होती का? म्हणजे घराच्या आत घरात येणं? आय थिंक ज्या पद्धतीचा आमचा परिवार आहे, छोटा परिवार होता, मी आई आणि बाबा, असा काही परिवार वगैरे असा गोतावळा नव्हता, कारण जॉईंट फॅमिली नव्हती. कधीच रिस्ट्रिक्शन नव्हती, आजही नाहीत. बरं. आणि मी अत्यंत अभिमानाने सांगतो की मला नाहीत तर लीनाला पण नाही आहेत, जी आता बायको आहे. ओके. किंवा मायरा राघवला पण नाही आहेत. परत शिस्त आहे, रिस्ट्रिक्शन नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे अजूनही घराची किल्ली नाही आहे. पहिल्या दिवसापासून कॉन्सेप्ट असा होता की रात्री आलं की बेल वाजवायची, कळावं सगळ्यांना. 3 गोष्टी होतील. एक, घरच्यांना कळेल की तू घरी आलास, कारण वेळी यावेळी येणं, वेळी यावेळी जाणं, तर ट्रॅक राहील, कारण तेव्हा काही फोन्स वगैरे नव्हते, लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग वगैरे असं काहीच नव्हतं. तो दुसरी गोष्ट, रात्री 3 वाजता 4 वाजता आपण आपल्या आईवडिलांना उठवतोय, या गिल्टने जर गरज नसेल तर तू तेवढा वेळ बाहेर थांबणारच नाहीस, तू वेळच्या वेळी घरी येशील. जाणीव होईल तुला सातत्याने की आपल्याला आईवडिलांना उठवायला लागतंय. आणि तिसरी गोष्ट, तू आलास की रात्री भेट होईल, गप्पा होतील 10 मिनटं, चहा करू, कॉफी करू, बसू, बोलू. जेवणार असशील तर मग रात्री आई जेवण गरम करेल, मग गप्पा मारू. सो गप्पा मारू अर्धा 1 तास, दिवसभराचा जो शीण आहे, थकवा आहे, त्याचा कथार्सिस होईल, त्या गप्पा होतील, रिसेट बटन प्रेस होईल, यू गो टू बेड, यू गेट अप इन द मॉर्निंग, यू आर रेडी टू फेस द वर्ल्ड अगेन. तुला वाटतं की आजच्या काळात हे मिसिंग होत चाललंय? 2000% कम्युनिकेशनच मिसिंग होत चाललंय. नॉट जस्ट दिस कम्युनिकेशन, एनी कम्युनिकेशन. म्हणजे आय एम रिअली intrigued to see couples who have nothing to speak with each other if they are not on their phones and they are madly in love. So communication is a very important tool जे आपण हरवत चाललोय. म्हणजे आपण ऑफलाईन कम्युनिकेशन विसरत चाललोय, आपण डायरी लिहिणं विसरत चाललोय. आय एम नॉट अगेन्स्ट टेक्नॉलॉजी किंवा आय एम नॉट अ ओल्ड स्कूल गाय. मी खूप आजचा मुलगा आहे आणि आय बिलीव्ह की म्हणजे मला ChatGPT आणि डीपसेक तितकंच वापरता येतं जितकं मला डायरी लिहिता येते. आय एम अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग. ट्विटर, इंस्टाग्राम वगैरे सुरू करणारा मी पहिला मराठी सेलिब्रिटी आहे. जेव्हा लोकांना 5 वर्ष आधी, म्हणजे मी 5 वर्ष आधी सुरू केले, लोकांनी सुरू करायचं. मला फेसबुक सोडून 8 वर्ष झाली. 8 वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं की दिस इज स्टॅग्नेटिंग, वी नीड टू मूव्ह टू द नेक्स्ट प्लॅटफॉर्म. मी सोडून 8 वर्ष झाली. सो आय एम नॉट, व्हॉट आय एम ट्राईंग टू से की आय एम एन एक्स्ट्रीम अपडेटेड गाय. हॅव्हिंग सेड दॅट, संवाद आणि सुसंवाद या 2 गोष्टींमधली गंमत आपण हरवत चाललोय. सुसंवाद तर खूपच कमी झालाय, आता संवाद हरवायला लागलाय.
आयडियली संवाद व्हायला पाहिजे आणि मग त्याचं रूपांतर सुसंवादात व्हायला पाहिजे. सुसंवाद तर ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे. आता संवाद पण कमी व्हायला लागला, विच इज अ व्हेरी म्हणजे सोशल मीडियावर माझं असं ठाम मत आहे सायकोलॉजिकली. मी एक शो केला होता मनशुद्ध तुझं नावाचा, जो आम्ही सगळ्यांनीच एक CSR ॲक्टिव्हिटी म्हणून केला होता. ABP माझावर तो आला होता आणि तो खूप गाजला. नंदकिशोर मुलमुले म्हणून एक सायकॅट्रिस्ट आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं कोविडमध्ये त्यांना जे अनुभव आले पेशंटचे त्याच्यावर, आणि त्याच्यात तो सायकॅट्रिस्टचा रोल मी केला होता. आणि आम्ही ABP माझ्यावर 13 भाग केले होते आणि ते खूप गाजले, त्याला खूप क्रिटिकल अक्लेम मिळालं. इट वॉज अ CSR ॲक्टिव्हिटी, इट वॉज नॉट अ कमर्शियल शो. चंद्रकांत कुलकर्णींनी ते प्रोड्यूस अँड डिरेक्ट केलं होतं. तर मला एनिवेज रस आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. तर मला असं वाटतं की आत्ता जी काय एक लोक गरळ ओकत आहेत, दॅट इज बिकॉज दे हॅव नोबडी टू टॉक टू. त्यांचा जो आक्रोश आहे, त्यांचा जो त्रास आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऐकून घेतले जात नसल्यामुळे त्याची वाट दुसरीकडनं कुठनं तरी निघते आणि तो आक्रोश होतोय, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझं वैयक्तिक मत आहे. मला असं वाटतं की इतकी निगेटिव्हिटी जी आहे ती, त्याच्यातली बऱ्यापैकी निगेटिव्हिटी ही लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे बिल्डअप झालेली आहे. कारण मला तुझा राग आलाय तर मी आई बहीण काढीन, शिव्या देईन, आपण एकमेकांची डोकी फोडू, त्याच्यानंतर ते निघून गेलं माझ्या सिस्टीममधून. मग तू आणि मी आपण दोघेही ओके आहोत आणि वी आर रेडी टू मूव्ह टू द नेक्स्ट स्टेप. आयदर वेज, हो नाही, वी आर टुगेदर, वी आर नॉट टुगेदर, वी आर फ्रेंड्स, वी आर नॉट फ्रेंड्स, आयदर वेज वी मूव्ह टू द नेक्स्ट स्टेज. वी ॲटलीस्ट हॅव क्लोजर. ते हल्ली होत नाही कारण संवाद नाही. सो येस, डेफिनेटली मिस करतो मी सगळं. माझ्या पुरतं मी मिस करत नाही कारण मी ते चालू ठेवले माझ्या लोकांबरोबर. पण होय, म्हणजे आसपास बघताना मी नक्कीच मिस करतो. मला असं वाटतं की जेव्हा म्हणजे आता अशी स्टेज आहे की तुझी मुलं टीनेज वयामध्ये येणार आहेत. सो आर यू गेस प्रिपेअर्ड? आय थिंक यू आर नेव्हर प्रिपेअर्ड. I think there is no course or curriculum in this world that can prepare you for that. It's like a thumbprint. Everybody has a unique and a different one. You have to curate your own experiences. You have to fathom your own depths, and you have to understand the complexities of your own family and devise and design a plan for your own self. Every single family has to do that individually. There is no 2 + 2 4. There is no apekshit ekvis available for that. खरी गोष्ट आहे. पण तू मॉडर्न फादर आहेस की ट्रेडिशनल आहेस बऱ्यापैकी? आय थिंक आय एम अ गुड मिक्स ऑफ बोथ. ओके, म्हणजे एखादं एक्झाम्पल देऊन सांगू शकशील की? नाही, आय मीन there's no example because again it's not like I do a 2 + 2. I react on instincts. पण आय थिंक जिथे पाहिजे तिकडे मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी मॉडर्न आहे. जिथे कोर व्हॅल्यूज आहेत तिथे मी बऱ्यापैकी ट्रेडिशनल आहे. अँड आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ इट. अँड आय थिंक आय एम अ व्हेरी सॉर्टेड गाय. माय थॉट्स आर क्लिअर. आय थिंक मला असं वाटतं की मला काय करायचं आहे माहिती नसेल कदाचित, पण काय नाही करायचं हे नक्की माहिती आहे. अँड दॅट इज हाफ द बॅटल वन. केव्हा अशी सिच्युएशन येते जेव्हा तुला सांगावं लागतं की मला हे नाही करायचं आहे? अनेकदा. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी अनेकदा. आय थिंक being able to say no politely is a very integral part of wanting to be successful. लिहून घ्या सगळे कोट्स कोणीतरी. व्हेरी इंटरेस्टिंग. कारण काय आहे की एकदा माणूस सक्सेसफुल व्हायला लागला किंवा म्हणजे असे खूप गोष्टी आमच्या समोर येतात की अरे ह्याने या ॲक्टरने ही ॲड का केली, या ॲक्टरने हे का केलं. सो लोक जज करायला लागतात की तुम्ही काय केलं पाहिजे. सो हे कितपत योग्य आहे असं तुला वाटतं? योग्य आहे. तुम्ही पब्लिक स्पेसमध्ये आहात, तुम्ही त्यांना तो हक्क दिला ते करण्याचा, तुम्ही त्यांना तो हक्क डिनाय नाही करू शकत. ऑफकोर्स योग्य आहे. पण ते तुमचं प्रायोरिटीज वेगळ्या असतात आणि त्यासाठी तुम्ही ते करत असता. हां, पण तुम्ही तसं करू नका. त्यांना बोलण्याचा अधिकार, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी बोलायचंच नाही असं नाही होणार. त्यांनी त्यांचं मत मांडू दे, तुम्ही तुम्हाला पाहिजे ते करा. ऐकावं जनाचं, करावं मनाचं. आपलं खूप पूर्वजांनी आपलं सगळं लिहून ठेवलं आहे. काहीच, आपण फक्त ते वापरत राहिलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये असे कधी बोल्ड सीन्स बघताना ऑकवर्डनेस आलाय का? नाही, आय डोंट थिंक सो. कधीच नाही. कधीच नाही. आय थिंक व्हेरी लीना थोडीशी मुलांसाठी ते काळजी घेते. ऑल्सो बिकॉज आय रिस्पेक्ट हर फॉर दॅट. कारण हल्ली बोल्डच्या पण व्याख्या बदलल्यात. म्हणजे हल्ली कार्टूनच्या नावाखाली जे दाखवलं जातं ते पण अनेकदा मला असं वाटतं की काय बोलला असं होतं माझं.
त्यामुळे तो लीना तो पेरेंटल गायडन्स ठेवतेच आणि आय थिंक आय एम ऑल फॉर इट. आणि तू त्यात इंटरफिअर करत नाही, नाहीस अजिबात. नाही. आय थिंक आम्ही आमची स्पेसेस आमच्या वाटून घेतल्यात ॲज पेरेंट्स. पण ही खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली, कारण दोन्ही ठिकाणी दोन्ही पेरेंट्स एकत्र काहीतरी, म्हणजे ते पेरेंट्समध्येच वाद व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जेव्हा तुम्ही कुठलंही काम करता, कुठली टास्क जेव्हा तुम्ही हातात घेता, तेव्हा त्याची हायरार्की जर सेट नसेल तर केऑस होणारच. इंडिव्हिज्युअल लाईफ असो किंवा वर्क स्पेस असो. हायरार्की म्हणजे सपोज आता पॉडकास्ट करायचा आहे, तर प्रश्न तू विचारणार उदाहरणार्थ, तर सगळ्यांनी त्यांच्या मनात येणारे मला विचारायचे प्रश्न तुला येऊन सांगितले पाहिजेत. यू विल क्युरेट देम अँड आस्क मी. इमॅजिन अन इंटरव्ह्यू जिकडे तू विचारतेस आणि त्याला अचानक एक प्रश्न सुचला आणि तोही बोलू लागला, मग अचानक तिला काहीतरी वाटलं, इट इज गोइंग टू बी केऑटिक. त्याचं फनेलिंग होऊन त्याची हायरार्की ही आहे की ते तुझ्याकडे आलं पाहिजे, तू ते क्युरेट करायला पाहिजेस, तू त्यातलं हे विचारूया, हे नको विचारूया, हे चांगलं आहे, हे नाही वर्क होणार वगैरे करून ते तुझ्याकडनं. सो ही हायरार्की तुमच्या ऑर्गनायझेशननी सेट केली आहे की तुमची रिसर्च टीम रिसर्च करेल, मग त्याच्यातली ती काय रायटिंग टीम असेल ते पॉइंटर्स घेऊन तुला पॉइंटर्स देईल, ते पॉइंटर्स तू तुझे करून विचारशील. ही हायरार्की आहे. तीच आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी फॅसेट ऑफ युअर लाईफ. ती नसेल तर केऑस होणारच. खूप एक छान इनपुट मला मिळालं होतं काल बोलताना लीनाताईशी, की तू तुझ्या मुलाला यंगर ब्रदरसारखं ट्रीट करतोस आणि दॅट इज सो क्यूट. म्हणजे एकतर माझ्या जनरेशननी असं बऱ्याचदा बघितलेलं आहे की बाबा म्हणजे फादर फिगरच आपण त्याला म्हणतो, आणि मग तिथे मग ओरडणं आलं, आदरयुक्त भीती आली. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण आदरयुक्त भीती दाखवताना नुसतीच भीती राहते आणि आदर जातो, आणि हे नाही झालं पाहिजे समहाव. तर हे इतकं तू कसं काय छान मेंटेन करू शकतोयस? बापरे, मला माहिती नाही मी मेंटेन करतोय की नाही. मी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. मी काय आय एम नॉट, मी काय सर्व गुण संपन्न नाही. समटाईम्स माझीही चूक होते, मीही चिडतो, कधीतरी वर्क प्रेशर ओव्हरलॅप होतच घरी. अजिबातच म्हणणार नाही की होत नाही, मी खोटं बोलीन तर मी असं म्हटलं तर. पण मी प्रयत्न करतो टू कंपार्टमेंटलाइज दॅट. आय ट्राय. ऑल्सो मी राघव इज अ बॉय, तर अनेक गोष्टी त्याला ज्या अशा आहेत ज्या मी ज्या सांगेन तशा लीना नाही सांगत. ती खूप आईची शिस्त लागेल. आमच्याकडे खूप मोठा ॲडव्हान्टेज हा आहे की आजी आजोबा घरी आहेत. सो मला नेहमी असं वाटतं की आई वडील जी गोष्ट शिस्त म्हणून सांगतात ती गोष्ट आजी आजोबा संस्कार म्हणून सांगतात. रादर आजी आजोबांनी तीच गोष्ट सांगितली तर ते संस्कार होतात, आईबाबांनी तीच गोष्ट सांगितली तर ती शिस्त होते. विच इज वाय आजी आजोबांचं असणं फार क्रुशल आहे मुलांच्या अपब्रिंगिंगला. आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आमच्याकडे आजी आजोबा आहेत. रादर आम्ही आजी आजोबांकडे राहतोय. आय ऑलवेज मेन्शन की आईबाबा माझ्याबरोबर राहत नाहीत, मी आईबाबांबरोबर राहतो. गोष्ट छोटी पण अत्यंत महत्त्वाची. दॅट सेट्स द टोन ऑफ द हायरार्की अगेन फॉर द किड्स ऑल्सो. दे नीड टू अंडरस्टँड की हायरार्की काय घरची. तर राघव बरोबर असा तो बॉन्ड झाला आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. अगेन देर इज नो अपेक्षित इक्विज इन दॅट. मी वडील म्हणूनच सुरुवात केली होती, पण आता तो हळूहळू मोठा व्हायला लागला आहे. मग आता आम्ही क्रिकेट डिस्कस करतो, फुटबॉल डिस्कस करतो की हा काय फालतू प्लेअर आहे आणि त्याचं काय होतं. सो ते हा टॉक लीनाचा टॉकच नाही. तिला कळणार नाही किंवा तिला इंटरेस्ट नाही किंवा ती म्हणणार गप नाही काय मला काय करायचं आहे, मेसी जिंकू दे नाही तर रोनाल्डो जिंकू. पण बॉय म्हणून तुला कळतं की ही गाडी आली, मग त्याला अरे ह्याचं इंजिन लागलं, मग ह्यानी ही गाडी बनवली, मग त्याला ते टायर लावून मग 22 इंचाचं अलॉय लावून काय केलं. दिस आर व्हेरी बॉय थिंग्स टू डू. सो आता हळूहळू ते डेव्हलप करायला लागलोय राघव आणि मी, आणि आय थिंक इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग बॉन्ड. व्हॉट इज दिस बॉयज थिंग्स, म्हणजे ह्याच्या पलीकडे अजून काय आहे? वॉचेस, कार्स, स्पोर्ट्स प्रायमरीली. म्हणजे माझ्यासाठी तरी दीज आर. म्युझिक आता हळूहळू वेगळं ऐकायला लागले. तो वेगळं म्युझिक ऐकायला लागलाय. मायरा हळूहळू वेगळं म्युझिक कन्झ्युम करायला लागली आहे. सो या. तुझे पंटर होते की नाही गिरगावचे? आय थिंक मी खूप इंटरेस्टिंग माणूस आहे त्या बाबतीत. माझे व्हेरियस ग्रुप्स आहेत आणि मी त्या ग्रुपशी त्या झोन पुरताच कनेक्टेड आहे. ओके. म्हणजे माझा कॉलेजचा ग्रुप आहे जिकडे मी अजिबात काम डिस्कस करत नाही. माझा कामांचा एक मित्राचा ग्रुप आहे जिकडे मी कॉलेज लाईफ कधीच डिस्कस केलं नाही. माझा गिरगावातल्या मित्रमैत्रिणीचा ग्रुप आहे ज्यांना मी हा वाला माहितीच नाही आहे, जो अजूनही तो वाला म्हणूनच मला वागवतात आणि मी तसाच वागवू देतो. आय थिंक बिकॉज सो ते मी कॉन्शियसली केलेली सर्कल्स आहेत. आणि अपार्ट फ्रॉम फॅमिली
एक मेंटर लागतो आयुष्यात पुढे जाण्यासाठी, कारण तू नेहमी मेन्शन करतोस की तू अशा बॅकग्राऊंडमधनं येतोस जिथे फिल्म इंडस्ट्रीशी काही कोणाचा संबंध नव्हता. सो तूच पहिला असशील मला वाटतं, आणि त्यामुळे मेंटरशिप कोणी केली त्या जेव्हा गरज होती तेव्हा, आणि ती लक्षात राहिली. मी खूप फॉर्च्युनेट आहे. मला अनेक लोकांनी मेंटर केलं. पहिले तर माझे वडील, आई. म्हणजे आपण आई वडिलांचं क्रेडिट फार अंडरमाइन करतो ॲब्सोल्युटली. किंवा आपण त्यांना फार ग्रांटेड धरतो, पण आपलं कोर कॉम्पिटन्सीज ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला आईवडिलांनी दिलेल्या आहेत. म्हणजे चांगलं वाईट ठरवण्याची क्षमता, चूक बरोबर ठरवण्याचे डिसिजन मेकिंगचे केपेबिलिटीज, या सगळ्या आपल्या घरनं येतात. कोर कॉम्पिटन्सी जी आपली आहे ती आपलं घर ठरवत असतं. पण आपण अरे आई बाबा या लेवलला ते तसं नाही आहे. त्याचं यू मस्ट गिव्ह देम क्रेडिट वेअर इट्स ड्यू. सो पहिले मेंटॉर्स तर आई बाबा आहेत. प्रोफेशनली अनेक मेंटॉर्स लाभले मला. मग सचिन पिळगावकर सर असतील, सतीश राजवाडे असेल, संजय जाधव असेल, अनेक लोक आहेत. मित्रांमध्ये मुक्ता असेल. आणि हे समवयस्क आहेत तरी मी ना मेंटॉर म्हणतोय, कारण ज्यांच्याकडनं तुम्ही शिकता तो मेंटॉर. त्याला काही, आता राघव पण माझा मेंटॉर, बिकॉज तो मला 4 गोष्टी अशा सांगतो ज्या मला माहिती नाही आहे, आणि तो मला आता के पॉपचा कुठला बँड वर्क होतोय हे तो मला सांगतो ना. सो तो त्याच्या पुरता तो माझा मेंटॉर आहे. सो असे अनेक लोक आहेत. आणि आय थिंक आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट. विपुल डी शाह म्हणून आमचे ऑप्टिमिस्टिक्स नावाची खूप मोठी कंपनी आहे, ज्यांच्यावर मी कॉमेडी सर्कस केलं, त्यांच्याकडनं मी खूप शिकलो. बिझनेस स्किल्स. मधुवंदा कुलकर्णी आहेत, ज्यांच्यावर मी नाच ग घुमा को प्रोड्यूस केली, त्यांच्याकडनं मी शिकतो. प्रत्येकाकडनं, माझ्या प्रत्येक दिग्दर्शकाकडनं मी काही ना काही शिकतो, बिकॉज तो माझ्यातल्या नटाला पॉलिश करत राहतो. सो आय थिंक मी खूप फॉर्च्युनेट आहे की मला अनेक मेंटॉर्स आहेत. किंबहुना मला असं वाटतं की कोणतरी खूप चांगलं उदाहरण दिलं होतं मला, माझं नाही आहे पण मला ते आवडतं म्हणून मी वापरतो, की आजचा जमाना असा आहे की आपण सगळ्यांनी स्पंजसारखं राहिलं पाहिजे. आपण ॲब्झॉर्ब करू शकलो पाहिजे प्रत्येक क्षण आपल्या आसपास. बिकॉज कोण काय सांगून जाईल, हल्ली तुला अक्कल शिकवणारा माणूस हा तुझ्यापेक्षा मोठा असला पाहिजे असं गरजेचं नाही राहिलं. आता यंगर जनरेशनला जे कळतंय ते नाही कळत आहे मला, पण माझ्याकडे तो ॲक्सेप्टन्स पाहिजे की हिला हे जास्त कळतंय, हिच्याकडनं हे शिकलं पाहिजे. म्हणजे आता सोशल मीडिया मी माझ्या टीमकडनं शिकतो, जी सगळी 19, 20, 21 वर्षाची पोरं आहेत, त्यांना विचारलंस की आत्ता कांदा कसा किलो आहे रे, तर ते म्हटलं व्हॉट, आय कॉल इट फ्रॉम ब्लिंकिट वगैरे, ते तिकडले आहेत. पण तू त्यांना ॲल्गोरिदम विचार, ते तुला पाढा वाचून काढतील की सकाळी पोस्ट केलंस तर मग हा कर, मग अमुक कर, मग स्टोरी नको टाकू, मग रील कर, मग आपण त्या रीलला आपण एक कॉल टू ॲक्शन लावू, मग त्यांना ते येतं आहे. सो तुला कांदा बटाट्याचे भाव माहिती नाहीत याबद्दल क्रिब न करता तुला काय माहिती आहे ते मला सांग. हा ॲटिट्यूड जर ठेवला तर आय थिंक लाईफ बिकम्स व्हेरी इझी. सही आहे, एक नंबर. तुझी, जसं तू म्हणालास की आई तुझी मेंटॉर आहे, तशीच आई तुझा मित्र पण आहे. 100%. सो ही मित्राची डेफिनेशन आईसाठी काय आहे? तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना. कसं? असंच. म्हणजे मी आणि आई एका रूममध्ये असलो तर आम्ही सतत भांडतो, पण तिला मी आणि मला ती, वी आर इनएव्हिटेबल टू इच अदर. आणि माझा बाउन्सिंग बोर्ड आहे ती, किंवा माझी पंचिंग बॅग आहे ती. कारण मला माहिती ती मला जज करत नाही, ती मला आहे तसं ॲक्सेप्ट करते विथ ऑल माय फ्लॉज अँड प्रॉब्लेम्स अँड कॉम्प्लेक्सिटीज. पण कधीतरी असं झालं असेल ना की म्हणजे अनबन तू म्हणालास, रोज होते कधी ते रोज भांडतो. पण सगळ्यात जास्त ओरडा कशावरनं खातोस तू? आय थिंक मला फार नाही ओरडायला लागले. मी परत इट साऊंड एक्स्ट्रीमली पॉम्पस, पण आय थिंक आय वॉज अँड आय स्टील ॲम एन एक्स्ट्रीमली ओबिडियंट किड. म्हणजे अजूनही मला एखादी गोष्ट पटली की मग मी ती होल हार्टेडली फॉलो करतो. फर्स्ट बेंचर? या फर्स्ट बेंचर. खूप ट्रोल होतात हा फर्स्ट बेंचर. आय थिंक सक्सेसफुल लोक ट्रोल होतातच. ओ अगेन. एक नंबर.
आपल्याकडे सक्सेसफुल होणं ह्याला एक निगेशन लावतो आपण. वी ऑलवेज आर अपॉलॉजेटिक अबाउट बिंग सक्सेसफुल. आपल्याकडे आपण पैसे कमवण्याला पण एक निगेशन लावतो. तुमचं काय बाबा, तुम्ही हो कमवलेत पैसे, मग मेहनत करून कमवलेत. सो आपण कन्सिस्टंटली अंडरमाइन सक्सेस अँड अंडरमाइन मनी. वी डोंट अंडरस्टँड दॅट इट इज अ टूल टू बी सक्सेसफुल. If you use it as a tool, it's a very good tool to be successful. The minute it controls you, it's anything that controls you is bad. बरोबर. पण आपल्याकडे सक्सेसफुल, आता तुझी पण जी रिॲक्शन आली सक्सेसफुल म्हटल्यावर, की असं ऐकायची सवयच नाही कोणाकडनं की मी सक्सेसफुल आहे. का नाही आहे सवय आपल्याला? जर एखादा माणूस सक्सेसफुल आहे तर आपण होल हार्टेडली म्हटलं पाहिजे की येस बाबा तू सक्सेसफुल आहेस, मला तुझ्या सक्सेसचा मंत्रा सांग. त्याच्यातनं मी काही शिकतो आणि मी कसा सक्सेसफुल होतो याचा प्रयत्न आपण करतो. आपण तू कसा सक्सेसफुल नाहीस या वादातच सगळा वेळ वाया घालवतो. पण मी म्हणून की तू सक्सेसफुल नाहीस, तुझा सक्सेस कमी होतच नाही. मग द सुनर आय एक्सेप्ट इट, द सुनर आय विल बी एबल टू लर्न समथिंग फ्रॉम इट. मी तुला हिंदीत मराठी शब्द बोलताना, वाक्य बोलताना, मोठी मोठी वाक्य बोलताना बघितलंय. सो हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि मराठीत येण्याचं मोटिवेशन असणं, म्हणजे हल्ली काय होतंय की मराठीत आपण बऱ्याचपैकी एक्सप्लोअर केलंय, आता आम्हाला हिंदीत जायचंय बाबा, हे आम्ही ऐकतो ॲज अ थर्ड पर्सन किंवा थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. तर इथे मला तुझं कौतुक जास्त वाटतं की तू हिंदीतनं इथे आलायस, पण आता तुला हेही म्हणजे असं काही नाही आहे की ओके मला परत हिंदीत जायचंय किंवा मला चांगलं काम करायचंय. लँग्वेज टुडे more than any other day, language is not a barrier. आता it's only about good content and not so good content. आपण मनी हाइस्ट बघितलाच ना, रिजनल शो आहे त्यांचा. आपण स्क्विड गेम्स बघतोच होत ना, रिजनल शो आहे. रिजनल शो म्हणजे काय? त्या रिजनच्या त्याच्या एका भाषेचा शो. आपण साऊथचे सिनेमे बघतोच होत ना, रिजनल सिनेमा आहे. म्हणून मी म्हणतो की आता देर इज नथिंग लाईक रिजनल सिनेमा. इट इज इंडियन सिनेमा. चांगला किंवा कमी चांगला, म्हणजे आवडलेला किंवा कमी आवडलेला. सिमिलरली फॉर मराठी. सही आहे. तू जेव्हा जावबावाडीत राहायचास तेव्हा तिकडे एक स्वामींचा मठ आहे, तिथे तुझं जाणं व्हायचं आणि त्यामुळे तू त्यांची भक्ती इतकी करायला लागलास? नाही, मी स्वामींची भक्ती करायला लागलो कारण माझे बाबा आणि आई दोघेही स्वामी भक्त. ओके. आणि आमच्याकडे स्वामींचं खूप होतं, म्हणजे नामस्मरण होतं सातत्याने. आणि गेली अनेक वर्ष माझे आईवडील महिन्यातनं एकदा त्यांचा सगळा ग्रुप जमून त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांनी सुरू केलं. आणि आता तेही 20-22 वर्ष सुरू आहे सातत्याने. पण माझे बाबा गेली 50पेक्षा जास्त वर्ष रोज मठात जातात. सो ते जन्मापासून ते बाळकडू म्हणतो ना आपण, तसं ते मिळालेलं बाळकडू आहे की स्वामींची भक्ती घरात, देवारात त्यांची मूर्तीपासून सगळं आहे. सो परत कोर मेमरी आहे ती. ते काही कोणी शिकवलं नाही. म्हणजे मोठे होताना जे तुमचे जे राईट रॉंगचे आराखडे होतात ना, तसंच म्हणजे सकाळी उठल्यावर ब्रश करायचं, तसंच स्वामी आहेत देवारात किंवा महालक्ष्मी आहे कोल्हापूरची. तर ती कोर मेमरी आहे ती. तू डेली नामस्मरण असेल किंवा या सगळ्या गोष्टी पाळतोयस की काही लोकांचं असं असतं ना की विश्वास आहे पण रोज करणं होत नाही, तर तुझं त्या बाबतीत? नाही, मी रोज करतो. मी मेडिटेशन रोज करतो. हो, मी रोज करतो. इट ब्रिंग्स मी पीस, इट ब्रिंग्स मी स्टेबिलिटी. आणि मला असं वाटतं की मी त्याच्याकडे स्पिरिच्युअल ही एक बाजू म्हणून बघतो आणि विज्ञान म्हणून ही दुसरी बाजू बघतो. इट जेन्युइनली ब्रिंग्स पीस टू यू. तुमचं इमिजिएटली तुम्हाला ॲपल वॉचवर तुमचा हार्ट रेट खाली आलेला कळतो इन्स्टंटेनियसली. म्हणजे कोणीही करून बघावं. म्हणजे विज्ञान म्हणजे तू हे म्हणतोयस की तुला खूप शांत. सायन्स म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की रामरक्षा जर करेक्ट आरोह आणि अवरोह घेऊन तुम्ही म्हटलीत ब्रीथ इन ब्रीथ आउट करून, तर तुमचं हार्ट पंपिंगला ते मदत करतं. आपण ती अशी म्हणतो म्हणून त्याचा इम्पॅक्ट नाही. जर तुम्ही ती करेक्ट ब्रीथ इन ब्रीथ आउट जे उच्चार आहेत त्या हिशोबाने ती म्हटलीत, तर इट पंप्स युअर हार्ट इन द राईट वे, इज वॉट सम पीपल से. आणि आय जेन्युइनली बिलीव्ह की आपले सगळे जे मंत्र आहेत, आपले श्लोक आहेत, त्याच्या मागे जितकं देवधर्म आहे आणि जितकं त्याच्या मागे स्पिरिच्युअलिटी आहे किंवा रिलिजन आहे, तितकंच सायन्स आणि विज्ञान आहे.
आपले पूर्वज फार हुशार होते अगं. फार हुशार माणसं होती ते. आपण खूप अंडरमाइन करतो आपल्या आपल्या धर्माला किंवा आपल्या, आणि ते काय ते पिकतं तिथे विकत नाही तसं झालंय आपलं. आपण ते ग्लॅमराईज करू शकलो नव्हतं अनफॉर्च्युनेटली. असं का वाटतं तुला? आणि आपल्या आसपास बघ, तुला प्रश्नाचं उत्तर मिळेल. नाही, पण माझ्या आसपास बऱ्यापैकी असे आहेत लोक की जे करेक्ट, म्हणजे चांगलं आहे ना ते, हां. पण नाही आहेत अशी पण अनेक मतं. ते आता वाढतंय, वाढलं पाहिजे. मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी की ते करायला पाहिजे असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे. रादर प्रत्येकाचा मेंटल पीस शोधण्याचा पाथ वेगळा आहे. कोणाला गाणी ऐकून तो पीस मिळतो, कोणाला पेंटिंग करून ते मिळतं, कोणाला डायरी लिहून ते मिळतं, कोणाला चॅटिंग करून ते मिळतं. सो तुम्ही तुमचा पाथ शोधा, बिकॉज देर इज नो सेट पाथ. whichever path makes you reach that phase where you are calm, तो तुमचा पाथ आहे. तू खूप एक्सप्रेसिव्ह आहेस. म्हणजे आता तू जे बोलतोयस त्यातनं पण मला असं वाटतं की तू बऱ्यापैकी एक्सप्रेस करू शकतोयस तुला जे वाटतंय. हां, आय थिंक मी खूप शार्प आणि क्लिअर आहे अबाउट माय थॉट्स. मी खूप मुद्देसूदपणे माझे विचार मांडू शकतो. एक्सप्रेसिव्ह असणं आणि पल्हाळ लावणं वेगळ्या गोष्टी. मी खूप कमी शब्दात मला काय म्हणायचं ते मांडू शकतोस. पण मी वेगळ्या अर्थाने म्हणतेय. माझं अँगल असं आहे की मुलं फार एक्सप्रेसिव्ह नसतात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला वाटते, आपण ती सांगून मोकळी झालो, असं फार कमी होतं आहे. म्हणजे मी माझ्या बाबतीतलं सांगते अर्थात. खूप वेळा असं होतं की मुलींना त्यांच्याकडनं काढून घ्यावं लागतं की त्यांना काय म्हणायचं आहे. सो हे जनरलाइज केलेलं करावी वाटणारी गोष्ट आहे तुझ्या दृष्टीने की प्रत्येक व्यक्ती सापेक्ष आहे? म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर ऑफकोर्स इंडिव्हिज्युअल आहे. मला असं वाटतं की मुलगा सगळ्यात जास्त ओपन अप त्याच्या फेवरेट मुलीसमोरच होतो. मग अ मॅन विल ऑलवेज ओपन अप टू हिज वुमन. मग ती तुमची गर्लफ्रेंड असेल, ती तुमची आई असेल, ती तुमची मुलगी असेल, कोणी असेल. पण मला असं अजिबात नाही वाटत. मला असं वाटतं की इफ अ मॅन इज नॉट ओपनिंग अप टू यू, देन ही इज नॉट गेटिंग हिज शील्ड्स डाऊन विथ यू. देन यू नीड टू वर्क ऑन द रिलेशनशिप. Because if he has brought his shields down with you, he's naked in front of you. पण मुलींचं तसं नसतं. मुलींचं तसं नसतं. मुली खूप कॉम्प्लेक्स असतात. नॉट इन अ बॅड वे. आय थिंक दे व्हेरी ब्युटिफुल. नॉट इन अ बॅड वे ॲट ऑल. दे बायोलॉजिकली मेड डिफरंटली. यू कॅनॉट कम्पेअर ॲपल अँड ऑरेंजेस. इट्स अ रॉंग कम्पॅरिझन. आपण जेव्हा वुमन्स इक्वालिटीबद्दल बोलतो तेव्हा आपण ती शारीरिक इक्वालिटी नाही म्हणत. इट्स स्टुपिड टू थिंक लाईक दॅट. आपण म्हणतो रिस्पेक्ट लेवलला इक्वालिटी किंवा कॉम्पिटन्सी लेवलला इक्वालिटी. आपण तसं बोलतो. दे आर मेड, दे वायर्ड डिफरंटली. यू नीड टू अंडरस्टँड दॅट दे वायर्ड डिफरंटली अँड यू नीड टू रिस्पेक्ट दॅट दे वायर्ड डिफरंटली. त्यामुळे अगेन इट्स नॉट अ गुड ऑर अ बॅड थिंग. मुली ज्या गोष्टी उत्तम करतात ती मुलं नाही करत. सो मनातलं बोलणं इज नॉट वन आस्पेक्ट. पण परत एखादी मुलगी जर नितांत प्रेमात असेल कोणाच्या, तर ती त्या मुलाशी अगेन इंग्लिशमध्ये म्हणून हे म्हणतो, शी इज नेकेड इन फ्रंट ऑफ द गाय. शी म्हणजे टर्म म्हणून मी म्हणतोय, सिनोनिम म्हणून मी वापरतो. ती संपूर्ण समर्पण करते त्या माणसाला. मग तो तिचा बाबा असेल, तो तिचा भाऊ असेल, तो तिचा BFF असेल, तिचा नवरा असेल, बॉयफ्रेंड असेल, हुएव्हर दॅट वन पर्सन इज तिच्यासाठी. आणि ती माणसं बदलत पण राहत असतील कदाचित. ती काय आयुष्यभर तीच माणसं नसतील. पण जेन्युअनली मला असं वाटतं की अ वुमन विल ऑल्सो ओपन अप टू हर मॅन इफ शी जेन्युअनली फील्स ही इज वर्दी ऑफ इट. इट्स समथिंग दॅट यू हॅव टू अर्न. यू कॅनॉट आस्क फॉर इट. यू हॅव टू अर्न दॅट. एंड टू अर्न दैट यू हैव टू वर्क एवरी डे. इट्स नॉट लाइक आज कमा लिया तो अभी कल मैं बैठ के खाऊंगा. इट्स एन इन्वेस्टमेंट. यू हैव टू इन्वेस्ट एवरी डे. You have to work on it every day. You have to repair it every day. You have to mend it every day. You have to nurture it every day. You have to support it every day. रोज पाणी घालायला लागणार, रोज खत घालायला लागणार, मग सारवायला लागणार, मग नांगरायला लागणार, मग जाळायला लागणार, मग परत बॅरन करायला लागणार, मग परत. इट्स इनपुट एव्हरी डे. एव्हरी रिलेशनशिप इज इनपुट एव्हरी डे. तुला असं कधी वाटलं की मी मुलगी असतो तर? म्हणजे मला असं जनरली वाटतं. मला अनेकदा वाटतं
मायराचे ॲक्सेसरीज बघितले की मला असं वाटतं की क्या बात आहे यार, किती चॉईसेस आहेत, म्हणजे किती आम्हाला जीन्स टी शर्ट शर्ट संपला विषय. म्हणजे असं अनेकदा वाटतं. किंवा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, म्हणजे सई असेल, अमृता असेल, त्या जेव्हा तयार होतात आणि त्या नखशिकांत सुंदर दिसतात, तर असं वाटतं की क्या बात आहे यार, देयर सो मच टू डू फॉर अ गर्ल टू लुक ब्युटिफुल inside and the outside. And I genuinely feel that they're also the more powerful species. So sometimes I feel I wish I was as good as a girl or a woman at multitasking. We are not. मला असं वाटतं we are not wired to do that. आम्ही फ्लेक्स आउट होतो लगेच आणि आम्ही इरिटेट होतो आणि चिडचिड करतो. Women, any person who can handle pregnancy, त्यांना म्हणजे मानाचा मुजराच पाहिजे, दुसरं काय असूच शकत नाही. विषय एंड. म्हणजे वेन एव्हर माय फ्रेंड्स, मेल फ्रेंड्स टेल मी की इक्वालिटीवर, म्हणजे ऐक ना, नको ना, तुला आई होता येतं का? नाही ना, तू गप्प बस, दे आर सुपिरियर, लेट्स क्लोज दिस, लेट्स नॉट इवन डिस्कस दिस. मी माझ्या मित्रांना नेहमी असं म्हणतो की त्या इक्वालिटी मागतायत तोपर्यंत मोठेपणाने इक्वालिटी देऊन टाका. त्यांच्या जर उद्या लक्षात आलं की आम्ही सुपिरियर आहोत तर भांडी घासायला लागतील रोज. त्याच्या आत त्यांना इक्वालिटी देऊन टाका आणि संपवा विषय. जोक्स अपार्ट, आय थिंक दे आर द सुपिरियर, दे आर द आदिशक्ती आहे ती शक्तीचं रूप आहे. म्हणजे ती उगम आहे, ती स्त्रोत आहे सगळ्याचा. इट्स अनडिनायबल दॅट शी इज द सुपिरियर स्पीसीज. इट इज अनडिनायबल. काय वाटतं तुला, काय केलं पाहिजे मुलांनी हे असं फील करण्यासाठी, किंवा हे असं? बरं, आय थिंक मला असं वाटतं की ते खूप परत मल्टी लेअर्ड आन्सर आहे. असं काही अपेक्षित 21चं उत्तर नाही. ह्याची पहिली सुरुवात घरी व्हायला पाहिजे. आईनी मुलाला शिकवलं पाहिजे की कामं दोघांनी करायला पाहिजे. आईनी मुलाला शिकवलं पाहिजे बाईचा सन्मान करणं. मग वडिलांनी शिकवलं पाहिजे मुलाला की आईचा सन्मान करणं. तिथून इट स्टार्ट फ्रॉम दॅट. इट इज नॉट या 5 गोष्टी केल्या की पोहे चांगलेच होतील. इतकं सोपं नाही ना ते, आणि इतकं कठीण नाही जितकं वी आर मेकिंग इट आउट टू बी. लहानपणीचे संस्कार होतात. म्हणजे लहानपणी जर मी, म्हणजे कोणी आपल्या वडिलांना आपल्या आईला मारताना पाहिलं, कसा रिस्पेक्ट असेल मला बाईबद्दल. सो इट इज नॉट, इट्स अ क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ऑफ अ लॉट ऑफ थिंग्स. इट इज नॉट 1 2 3 4 5 असा अल्गोरिदम नाही येतो. इट्स अ कॉम्प्लेक्स मिक्स ऑफ अ लॉट ऑफ लेयर्स. सो तसंच काय करायला पाहिजे असं नाही, ते काय करायला पाहिजे अनेकांनी टू बी एबल टू डू दॅट. पण इंडिव्हिज्युअली मला असं वाटतं की एक गोष्ट मी सांगितली, टू रिस्पेक्ट द अदर component. It is yin and yang. ते सर्कल कम्प्लीटच होणार नाही if you don't put the two pieces together. So you have to understand that if I want to complete myself, I will need a partner. Absolutely. आणि ही गरज आहे माझी, मी तिच्यावर उपकार करतो ही भावना नसून माझ्या कम्प्लिशनसाठी माझी ती गरज आहे ही भावना जर असेल, आय थिंक इट बिकम्स प्रिटी इझी. अमेझिंग, अमेझिंग. खूप खूप छान वाटतं जेव्हा आपले आयडॉल्स असं सगळं बोलतात. कारण आपला टिकमार्क्स होतात ना गोष्टींवरती की ओके वी आर ऑन अ राईट ट्रॅक. तसं होतंय माझं आता. पुरुषांच्या बाबतीत काय लिबर्टीज आहेत असं तुला वाटतं? म्हणजे बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य, किंवा बाहेर पडण्याचं म्हणजे कुठल्याही वेळी बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य. तसं एक गोष्ट की जी महिलांना नसते तेवढी पण पुरुषांना आहे. अशा अनेक गोष्टी आहेत खरं तर, ज्या अजून अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली महिलांना नाही आहेत. अशा अनेक गोष्टी, परत वी आर वायर्ड डिफरंटली. म्हणजे त्यामुळे अशा अनेक लिबर्टीज आहेत ज्या पुरुषांना मिळतात. आता चूक बरोबर हा परत डिबेटचा मुद्दा आहे, त्यात नको पुढे. पण अशा अनेक लिबर्टीज आहेत. म्हणजे माझ्याकडे असे अनेक मित्र आहेत ज्यांना ते रात्री उशीर आले तर कोणी काही विचारत नाही, पण त्यांची बहीण रात्री उशीर आली तर आपण म्हणतो की असं कसं मुलीची जाते वगैरे वगैरे. तर ती त्यातली काळजी बरोबर आहे, पण मग ती काळजी दोघांसाठी ठेवूया. म्हणजे मुलीला उशिरापर्यंत बाहेर पडू द्या की नाही हा तुमचा निर्णय, पण मग मुलालाही सांगा वेळच्या वेळी घरी आहे. सो मला असं वाटतं की त्याचा बॅलन्स राखणं फार गरजेचं आहे. इट इज अगेन नॉट, ह्याचं एका रकान्यात देण्याचं उत्तर नाही आहे, पण त्याचा बॅलन्स साधता आला. आणि तो परत त्या माणसाने साधण्याचा उपयोग नाही, ती तुमचा युनिव्हर्सनी ते म्हणजे घर, ऑफिस, सगळ्या कंपोनंट्सनी ते साधलं पाहिजे.
मला एक मुलांबद्दल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते की त्यांना दाढी येणं. सो त्यांची एक फेज असते ना ती, म्हणजे आवाज फुटणं, दाढी येणं. सो खूप किस्से घडलेले असतात जेव्हा नुकतीच दाढी येत असते असं मला वाटतंय. तर तुझ्या बाबतीत असं काही झालं होतं का? हा म्हणजे होतं. फॉर द लॉंगेस्ट टाइम मी दाढी ठेवायचो नाही. बरं. कारण ती जी एक इमेज होती क्यूट चॉकलेट बॉय वगैरे ते क्लीन शेवन वगैरे वगैरे ते लॉंगेस्ट टाइम मी दाढी, आता आय थिंक लास्ट 4-5 इयर्स मी दाढीतले समांतरपासून मी दाढीतले बऱ्यापैकी लुक्स करायला सुरुवात केली. पण हा म्हणजे पहिल्यांदा दाढी केली वगैरे तर ते एक छोटं सेलिब्रेशन, मग एक मित्रांबरोबर एक म्हणजे जसं आम्ही पिरियड सेलिब्रेट करतो तसं तुम्ही दाढी सेलिब्रेट 100% करतो. नाही. 100% करतो. दाढी येणं किंवा आता मला दाढी म्हणजे ते आले आले करायला पाहिजे ना, मला करायला पाहिजे. अरे नाही रे, 4 केस आहेत अजून. अजून नाही रे. पोरगाच आहेस. नाही रे, करायला पाहिजे. आता इकडे पण इकडे दिसते वगैरे, तर ते सगळं होतच म्हणजे. तुझ्या टीनेज वयामध्ये तू बाबाशी कसं सॉरी मी बाबाशी असं म्हटलं, बाबांशी कसं कनेक्ट नाही, झालं? माय फादर इज माय बेस्ट फ्रेंड, स्टील इज, ऑलवेज वॉज. लास्ट फ्यू इयर्स जे आता मी आणि राघव करतोय ते बाबांनी माझ्याबरोबर केलंय. परत कोणीतरी माझ्याबरोबर केलंय म्हणून कदाचित मी ते इझिली करू शकतोय. माय फादर ऑल्सो ट्रीटेड मी लाईक दॅट. म्हणजे बाबांनी नेहमी मला मित्र म्हणून ट्रीट केलंय. आफ्टर सर्टन एज वी आर बेस्ट फ्रेंड्स. म्हणजे काय माती खातोय, काय चुकतंय, सगळं मी डिस्कस करतो. चूक, बरोबर, नैतिक, अनैतिक सगळं. सो बाबा इज स्टील माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे अजूनही मी जर मुंबईत असलो तर आम्ही आठवड्यातनं 2दा फक्त मी आणि बाबा किंवा मी, बाबा आणि राघव फिरायला जातो. अरे वा. लाईक अ बॉईज नाईट आउट. मग जेवायला जातो, मग गप्पा मारतो, मग तुझं काय चाललंय, मग माझं काय चाललंय, मग या आठवड्यात काय झालं, मग आईनी कशी चिडचिड केली ते मला सांगतात. मग मी ते माझ्याकडे वेंट आउट करतात. मग मी सांगतो लीनानी काय माती खाल्ली वगैरे वगैरे. ते जातं. वी डू आवर बॉयज टॉक. आणि मग आय एम शुअर लीना अँड आई ऑल्सो डू द सेम. गर्ल्स टॉक. आय एम शुअर. ही एक लिबर्टी मला आठवली की नाईट आउट करणं हे मुलांसाठी लिबर्टी आहे ऍक्च्युली. म्हणजे पूर्वी माझ्या काळात तरी असं आता नाही, होतं. आता आय थिंक आता इट्स व्हेरी कॉमन की आता कोणीही कसं. ऑल्सो मला असं वाटतं की आत्ता पण Tier 1, Tier 2 चे मुला मुलींचे प्रॉब्लेम्स आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम Tier 3, Tier. तिथे बिचारे अजून मुलींना आपल्या पसंतीचा मुलगा पण करता येत नाही वगैरे हे प्रॉब्लेम आहे. सो आपण आपल्या प्रॉब्लेम्सचा खूप बाऊ केलाय शहरातल्या लोकांनी. नसलेले फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे ते कमी आहेत का मोठे ह्या डिबेटमध्ये मला पडायचं नाही, पण ग्राउंड लेवलचे प्रॉब्लेम्स मुलींचे खरे आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. आपण नसलेल्या प्रॉब्लेमला इतकं डोक्यावर घेऊन बसलोय की मला छोटे केस करू देत नाहीत वगैरे. ए बाईच, हा प्रॉब्लेम नाही आहे. त्या मुलीला बिचारायला CA करायचं, तिला तिचे आई वडील शिकू देत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. तिला तिच्या घरच्या 4 मोठ्या आणि धाकट्या भावांची लग्न लावायची आहेत म्हणून शिक्षण सोडायला लागते आणि नोकरी करायला लागते, हा प्रॉब्लेम आहे. मला हायलाइटच करू देत नाहीत, हा प्रॉब्लेम नाही आहे. गेट अप. सो आपण आपले प्रॉब्लेम्स खूप पेटी केलेत, बाऊ केलंय, खूप पेटी केलेत. आपण आपले प्रॉब्लेम्स खूप, शहरातल्या लोकांनी आपले प्रॉब्लेम्स खूप पेटी केलेत. आय एम नॉट जनरलायझिंग इट, बट आय एम सेइंग सम ऑफ अस. एक कॉमन प्रश्न आम्ही जनरली विचारतो या सेगमेंटमध्ये की मर्दांगी कधी लादली गेली आहे का तुझ्यावर? नाही, आय डोंट थिंक सो. व्हेरी फॉर्च्युनेट. आय थिंक कारण आपल्याकडे मर्दानगीच्या ज्या व्याख्या आहेत त्या पण बदलत आहेत ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. मर्दानगी कशात आहे हे प्रत्येकाचे, परत तुझं अपब्रिंगिंग काय, तुझे संस्कार काय, तुझे व्हॅल्यू सिस्टम काय, त्याच्यावर त्याची उत्तरं डिपेंड होतात. माझ्यासाठी शिवलरस असणं ही मर्दानगी आहे. किंवा एखादी मुलगी उभी असेल आणि मी बसलेलं असेल तर उठून तिला माझी सीट देणं ही मर्दानगी आहे. माझ्यासाठी मी आईल सीटला बसलो आणि मिडल सीटला कोणतरी बाई आहे आणि ती ऑकवर्ड आहे कारण तिकडे पण पुरुष आणि इकडे पण, तर तिला म्हणणं की मॅम यू वॉन्ट टू शिफ्ट टू दी आईल अँड सिट इन द सेंटर, ही मर्दानगी आहे. सो प्रत्येकासाठी मर्दानगीच्या व्याख्या वेगळ्या आणि त्या सिच्युएशन बेस्ड पण आहेत. तुझ्यावर काय प्रसंग ओढवले त्याच्यावर पण ती मर्दानगी अवलंबून आहे. की तुझ्यासमोर काहीतरी कोणावर तरी अत्याचार होतो आणि तू तिथे आवाज उठवणं ही पण मर्दानगी आहेच. पण फॉर मी इट इज शिवलरी, इट इज रिस्पेक्ट, किंवा इट इज allowing the other person to opinionate with me. पण टू इच इज ओन. तू आईशी खूप कनेक्टेड आहेस, पण तू ममाज बॉय आहेस का? हो, 100%. 100%.
आणि मग त्याचा परिणाम काही होतो की नाही होत? नाही, मी ममाज बॉय आहे परिणामांची चिंता न करता. मी अनअपोलॉजेटिकली ममाज बॉय. कारण ही टर्म खूप वापरली जाते आजकाल, ममाज बॉय असणं. ऑलवेज बीन अ ममाज बॉय. नो रिग्रेट्स? ॲब्सोल्युटली नन. नाईस. प्रत्येक मुलांनी, माझं वैयक्तिक मत आहे, आई वडिलांना देवाच्या ठिकाणी मानलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. लवली. मग कोणी येऊ आणि काही सांगू? सम बॉन्ड्स आर नॉन निगोशिएबल. आणि असंही असतं इनफॅक्ट की तुम्ही जेव्हा आईच्या सहवासात जास्त रेज्ड असता तेव्हा तुम्ही खूप जेंटलमॅन असता, कारण तुम्हाला तो सॉफ्टनेस असतो तुमच्यामध्ये. किंवा तुम्हाला ती व्हॅल्यू सिस्टीम आई देते ना. म्हणजे जसं तर आजही जर मी चहा प्यायला आणि मी लीनाला म्हटलं माझा कप आतमध्ये नेऊन ठेवू ना, आणि जर आई समोर बसलेली असेल तर मला दोनदा विचार करायला लागतोय वाक्य बोलताना. बिकॉज ॲट एनी पॉईंट शील स्नॅप ॲट मी अँड शील से की का ती पण चहा करून बसली, जा की उठ की, हॅलो बूड तुझं, जा तू नेऊन ठेव, जा तिचा पण कप तू नेऊन ठेव. अजूनही तिला मला माहिती आहे की शील स्नॅप बॅक ॲट मी. तर हे तिने जपलं आहे. सो या. तू बाबांशी खोटं बोललायस कधी कुठल्या हो, बाबतीत? अनेकदा. जसं की नाही सांगणार. नॉट फॉर द पॉडकास्ट. पण आय हार्मफुल विल नॉट नाही. गिव्ह यू कॉन्टेंट ॲट माय एक्सपेन्स. ऑफकोर्स. पुन्हा हा प्रश्न यासाठी होता की हे बॉईज टॉक सेगमेंट आहे आणि खूप वेळा ना काही गोष्टी असतात की ज्या सगळे करत असतात पण त्या नॉर्मलाइज्ड नसतात. म्हणजे मी हे वाक्य ऐकलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने खोटं बोललं पण त्याच्यामध्ये कुठे हार्म नसेल तर इट्स ओके, पण हे सगळीकडे एक्सेप्टेड नसतं. म्हणून मला हे डिस्कशन पॉइंटला आणायचं होतं की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. नाही कळलं सर. सत्य बोला, चांगलं बोला, पण जर चांगलं आणि सत्य ह्याच्यात चूज करायचं असेल तर चूज वाईजली, आणि सत्य बोलाच असं नाही. अप्रिय सत्य बोलू नका, ते बोलायची गरज नाही. अशी एखादी मोमेंट आली आहे का की असं वाटलं होतं की तुझे बाबा खूप असे काहीतरी वेगळे रिॲक्ट किंवा अग्रेसिव्हली रिॲक्ट करतील पण ते एकदम कामली रिॲक्ट झाले? काहीच नाही, आय थिंक बाबा खूप काम आहे. बाबांनी कधीच अग्रेसिव्हली रिॲक्ट म्हणजे ओरडा असं काही? कधीच. माझे बाबा डझंट बिलीव्ह इन इट. म्हणजे आमच्याकडे पण लहानपणापासून मला माझ्या आईवडिलांनी एकदाही माझ्या अंगाला हात लावला नाही. कारण माझ्या बाबांचं ठाम म्हणणं होतं आईला की जर तू त्याला समजवू शकत नाहीस तर ती तुझी हार आहे, त्याची नाही. तुला समजावता येत नाही म्हणून तू मारतेस त्याला, तू समजवण्यात कमी पडतेस. तू तुझ्यावर काम कर, त्याला नाही हात लावायचा. तर त्यामुळे मला माझ्या आईवडिलांनी कधीच मारलं नाही, कधीच. आमच्याकडे पण लीना कधीतरी एकदा दोनदा फटकावते रागव मारायला, पण आय एम नॉट फॉर इट. मला असं वाटतं की मुलांना मारलं, परत काही मुलं खूपच द्वाड असतात आणि खूपच वांड असतात, म्हणजे ते त्यांना चोपलेच पाहिजेत. पण हा गमतीचा भाग झाला. मला असं वाटतं की होता होईस तो संवाद पाहिजे. अगेन असं प्रत्येक इट्स अ व्हेरी इंडिव्हिज्युअल थिंग. इट्स व्हेरी इझी फॉर मी टू सिट हिअर अँड से समथिंग अँड बिकॉज यू आर आस्किंग मी. वी आर डिस्कसिंग यू. म्हणजे करेक्ट. सो माझ्या पुरतं मी सांगतो की माझ्या आईवडिलांनी कधीच माझ्या अंगाला हात नाही लावला, कधीच मारला नाही. आणि आय डोंट ॲडव्होकेट इट ॲट ऑल. मला असं वाटतं की तुम्ही समजवलं तर मुलं ऐकतात. तुमची त्याचा टोन बदलू शकतो, ओरडू शकतो. मग जसं मी राघववर चिडलो तर आय स्टॉप टॉकिंग टू हिम. आय जस्ट डोंट टॉक टू हिम. त्याला कळतं की बाबी बोलत नाही, मग तो सुरू करतो लीनाकडे की माझं तर काही चुकलंच नाही पण तो माझ्याशी का बोलत नाही. लीना म्हणते की तू विचार त्याला तो का बोलत नाही. तो रात्री काहीतरी येईल, मग तो म्हणेल की मी ते टाकलं होतं तिकडे पण मी तर उचललं ना, मग तू आता का. त्याला कळलेलं असतं तोपर्यंत की का चिडलाय. सो वी हॅव डेव्हलप्ड आवर ओन मेकॅनिझम्स टू डील विथ इट. नाईस. त्यामुळे बाबा कधीच अग्रेसिव्ह नाही झाले, कधीच नाही. तुझ्या आयुष्यात अशी मेन विल बी मेन मुवमेंट आली आहे का? हो, अनेकदा येते. आता ती पण तू सांगणार नाही? ऑफकोर्स नाही. मी इतके वर्ष जर तू माझा प्रवास बघितलास तर मी माझं पर्सनल लाईफ आणि माझं प्रोफेशनल लाईफ नेहमी वेगळं ठेवलं. इट्स अ कॉन्शियस डिसिजन,
इट इज समथिंग दॅट हॅव चोजन टू डू ऑल माय लाईफ. इट्स वर्कड फॉर मी. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, डोंट मेंड वॉट्स नॉट ब्रोकन. जे तुटलं नाही ते रिपेअर करूच नका. सो दिस इज वर्कड फॉर मी. वाय विल आय रिपेअर इट नाव? सो माय पर्सनल लाईफ इज फॉर मी. ऑफकोर्स. पण पर्सनल लाईफकडे जायचं पण नाहीये, पण तुझे ओपिनियन्स खूप महत्वाचे वाटतात आम्हाला. सो मेन विल बी मेन असे अनेक मोमेंट्स येतात. माझ्या आणि बाबांचे येतात, माझ्या आणि राघवचे येतात. परवा आम्ही कुठेतरी गेलो होतो. राघव सोबत पण हो, परवा आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि अगेन आय नॉट मेन्शन द नेम, पण एक ऍक्ट्रेस आली समोरनं आणि मैत्रीण आहे माझी. आणि राघवनी तिला बघितलं. राघव आता 9 वर्षाचा आहे. आणि राघवनी तिला बघितलं आणि तो म्हणला, बाबा ही कसली भारी दिसते. अँड मी त्या मैत्रिणीकडे बघितलं, तिने माझ्याकडे बघितलं, ती म्हणली की मुलगा मोठा झाला स्वप्नील. सो मेन विल बी मॅन इज अ व्हेरी, आय थिंक इट्स अ व्हेरी क्यूट मोमेंट. परत त्याच्यात त्याला अपब्रिंगिंगमध्ये शिकवणं की त्याच्यातला रिस्पेक्ट राहायला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. पण येस, ऑफकोर्स यू हॅव अ मॅन विल बी मॅन मोमेंट. हे जे मैत्रीण फॅक्टर्स आहेत, म्हणजे तू लीनाताईलाच मी बोलताना बघितलंय की ती एन्जॉय करते हे मोमेंट्स आणि तिला आवडतं उलट. सो हे थोडंसं ट्रिकी असतं का? मी जनरलाइज्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारते. ऑफकोर्स ट्रिकी असतं. मला असं वाटतं की मी अँड लीना वी इव्हॉल्व टू बी ग्रेट फ्रेंड्स. म्हणजे मला एखादी मुलगी आवडली आजही, तर मी लीनाला सांगू शकतो इतकी ती माझी चांगली मैत्रीण आहे. आणि तिला माहिती आहे की माझं प्रोफेशन काय आहे. मी लग्न व्हायच्या आधीपासून तिला ही कल्पना दिली की मी खूप फिरतो, मी घरी राहू शकत नाही, मी खूप तुझ्याबरोबर फिजिकली नसणार, मुलांच्या ॲन्युअल डेला नसणार आणि स्पोर्ट्स डेला नसणार, आणि बिकॉज माझा जॉब प्रोफाईल तो आहे. हॅविंग सेड दॅट आय विल ट्राय माय बेस्ट टू बी अ ग्रेट फादर अँड अ गुड हजबंड. आय थिंक आय एम अ बेटर फादर दॅन अ हजबंड. आय थिंक त्या सगळ्यामध्ये बिचारे लीनालाच सगळ्यात जास्त कॉम्प्रोमाइज करायला लागतं असं मला मनापासून वाटतं. कारण आईवडिलांना त्यांचा वेळ द्यायलाच लागतो. ते आईवडील आहेत. मुलं वेळ हिसकावून घेतात. दे डोंट आस्क, दे स्नॅच इट. मग उरलेला वेळ जो राहतो तो लीनाला मिळतो. सो लीनाला आत्ता सगळ्यात कमी वेळ मिळतो माझ्याकडनं. अँड आय एम नॉट व्हेरी प्राऊड ऑफ इट. पण दॅट्स दॅट. कारण 24 तासच आहेत आत्ता. बट आय थिंक वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स. आय थिंक वी आर व्हेरी स्टेबल इन द फ्रेंडशिप पार्ट ऑफ इट. किती वेळा तुमची गोटी सोडा मोमेंट असते? खूप वेळा होते. अरे वा, खूप डिटेल कॉल झालाय. ऑफकोर्स. सो आम्ही खूप जातो, आम्ही जनरली जातो. हल्ली खूप कमी झालं इनफॅक्ट. परत तेच की कारण हल्ली मुलं असतात बरोबर, मग ते सोडत नाहीत मला आणि लीनाला. अदरवाईज आम्ही सिनेमा बघायला जायचो. आम्ही वी आर ग्रेट फ्रेंड्स. आय डोंट नो इफ यू आर लवर्स इन द सेन्स दॅट आम्ही मित्र जास्त चांगले होतो. म्हणजे कारण मला जेन्युइनली असं वाटतं की लग्नानंतर कालांतराने अट्रॅक्शन, प्रेम हे सगळं बॅकसीट घेतं आणि मित्र आणि मैत्रीण हे नातं फोरफ्रंटला येतं, यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. तर त्याची लॉन्जिटिव्हिटी वाढेल. कारण अट्रॅक्शन, प्रेम हे सगळं सुरुवातीला असतं, फर्स्ट फ्यू इयर्स. देन इट स्टार्ट्स डाईंग डाऊन. मग लॉन्जिटिव्हिटी कशाला आहे? तर दोस्तीला आहे. दोस्तीला लॉन्जिटिव्हिटी ना, 40-40, 50-50 वर्ष मैत्री टिकते. सो ती लॉन्जिटिव्हिटी करण्याचा आम्ही आणि लीना इज माय बेस्ट फ्रेंड. मी जगातली कुठलीही वाईटातली वाईट, फालतूतली फालतू गोष्ट लीनाला सांगू शकतो. शी विल ॲक्ट ऑन इट, बट शी विल फर्स्ट हिअर मी आउट. आणि हे खूप इम्पॉर्टंट वाटतं. म्हणजे आता हल्ली बोललं जातं की रूमीज आहोत आम्ही किंवा रूममेट्स. की 2 वेगळ्या व्यक्ती एकत्र येऊन राहणं, रूममेट्स नाही तर काय हे. आणि हे आता खूप नॉर्मलाइज करायला सुरुवात झाली. फर्स्ट वर्ल्ड नॉर्मलायझेशन आहे, रिअल वर्ल्ड नॉर्मलायझेशन नाही. हे खूप आपल्या लेवलचं नॉर्मलायझेशन. तू थोडं अगदी तुझ्या नातेवाईकांमध्ये जरी गेलीस तरी हे नॉर्मलायझेशन नाही आहे. हे आपण खूप इव्हॉल्व्ड होत आणि आपण खूप एक्सपोज्ड होत सगळ्या नवीन कल्चरला. म्हणून सिच्युएशनशिप आणि रूमीज आणि सगळं आपण म्हणतोय. रिअल वर्ल्ड डझंट वर्क लाईक दॅट. सो सुशीला सुजित, आता तुझी फिल्म येतेय. सो बॉय आणि गर्ल रिलेशनशिप बद्दलच आहे असं आमचं एक साधारण म्हणजे फॅमिली
फॅमिली फ्लेवर हो, हा फॅमिली म्हणजे फ्लेवर. एकत्र बसून परिवाराने बघण्यासारखी वाटते. सो काय सांगशील त्याबद्दल? इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. प्रसाद ओक यांची कथा आहे. प्रसाद यांनीच डिरेक्ट केली फिल्म. आणि मी, प्रसाद, मंजिरी, संजय मेमाणे आणि निलेश राठी अशी आम्ही प्रोड्यूस केली फिल्म. सो प्रसाद, मंजिरी, संजय, मी, आम्ही निर्माते पण आहोत. निलेश राठी निर्माते पण आहेत. प्रसादची कथा आणि दिग्दर्शन आहे. मंजिरीने अख्खं प्रोडक्शन हेड केलं आहे. आणि सोनाली कुलकर्णी मोठी आणि मी अशी प्रायमरी कास्ट आहे. त्याबरोबर सुनील तावडे आहेत, रेणुका दफ्तरदार आहेत, राधा सागर आहेत, सुनील गोडबोले आहेत, अजय कांबळे आहे आणि अनेक कलाकार. लवली स्टार कास्ट, इंटरेस्टिंग स्टार कास्ट. आणि फिल्म तीच आहे परत की एक मुलगा आणि एक मुलगी ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ते प्रियकर प्रेयसी नाहीत, ते नवरा बायको नाहीत, ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाहीत. दोन स्ट्रेंजर्स, वेगवेगळ्या वयोगटातले, वेगवेगळ्या सामाजिक बॅकग्राऊंडचे, वेगवेगळ्या आर्थिक बॅकग्राऊंडचे, असे दोन वेगळी माणसं, सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड वेगळ्या, एज वेगळं, लाईफस्टाईल्स वेगळ्या, युनिव्हर्सिस वेगळे, एका विशिष्ट कारणामुळे एका खोलीत अडकतात. आणि त्याच्यानंतर समाज त्याच्याकडे कसं बघतो आणि ते दोघे त्याच्याकडे कसं बघतात, ही ती फिल्म आहे. की समाज म्हणजे ह्यांच्या आसपासची ही लोक, म्हणजे ह्याची आई आहे, तिचा नवरा आहे, बाहेरच्या माणसांना आतली सिच्युएशन काय वाटते आणि आतमध्ये खरं बिचारं काय घडतंय जे पूर्णपणे वेगळं आहे. सो आय थिंक इट्स अ मेटाफॉर अबाउट आवर लाईफ. इट्स अ मेटाफॉर अबाउट हाऊ सोशल मीडिया लुक्स एट अस. इट्स अ मेटाफॉर अबाउट, आपण म्हणतो ना की कशात काही नाही आणि लोक बोलतात. म्हणजे तर ती जी गंमत आहे, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, जी गंमत आहे त्या गमतीला एक्सप्लोर करणारी फिल्म आहे. फन फिल्म आहे, फॅमिली फिल्म आहे. मी अँड सोनाली आर नॉट पेअर्ड विथ इच अदर. अमृता खानविलकर आहेत एका खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट रोलमध्ये. खूप मजेशीर इंटरॅक्शन आहे, कारण ही दोन अनोळखी माणसं जे आधी कधीच एकमेकाला भेटले नाही आहेत, ते आता अडकलेत आणि ते असे अडकलेत की ते बाहेर पडू शकत नाहीयेत. स्टोरीज इंटरेस्टिंग. आणि आता बाहेरच्या लोकांना वाटते की वेगळं काहीतरी घडतंय आत, जे आपल्या सगळ्यांनाच वाटतं ना की गॉसिप जे आपण म्हणतो ते, किंवा ओव्हर थिंकिंग चे दुष्परिणाम ते बाहेरच्यांना वाटतंय. आणि या दोघांचं बिचारांचं आतमध्ये जे खरं घडतंय ते, अशा त्या दोन पॅरलल्स वरती फिल्म चालते. लवली. आणि हॅपी फिल्म आहे, फन फिल्म आहे, संपूर्ण परिवाराने एकत्र बसून बघण्याची फिल्म आहे. आणि तुम्ही सगळे रिलेट कराल, कारण प्रत्येक नवऱ्याने बायकोवर असे संशय घेतलेले आहेत कुठल्या ना कुठल्या पॉईंटला. प्रत्येक आई आपल्या मुलाची अशी अतिरिक्त काळजी, अति काळजी करते, त्याच्यातनं अनेक घोळ होतात, अनेक ठिकाणी हसं होतं. आणि अनेक असे स्त्री आणि पुरुष आहेत जे एकमेकांचे खूप चांगले मित्र होऊ पाहतात, ज्यांच्या रिलेशनशिपला खरं तर काही नाव किंवा स्टॅम्प नाही मारू शकणार. आपल्याकडे मराठीमध्ये खूप सुंदर टर्म आहे जी हल्ली कोणी वापरत नाही, सखा आणि सखी. खूप ज्यांनी भाषा बनवली किंवा जी वृद्धिंगत केली त्यांनी फार सुंदर टर्म आहे. सखी म्हणजे प्रेयसी नाही, सखी म्हणजे बायकोही नाही, पण सखी म्हणजे मैत्रीणही नाही, त्याच्यापेक्षा जास्त. सो ती जी गंमत आहे की दोन माणसांचं ट्रान्झिशन फ्रॉम बिंग स्ट्रेंजर्स टू एकमेकांचा सखा आणि सखी, या ट्रान्झिशनची ती फिल्म आहे. आणि या गोष्टीला अधोरेखित करते की हल्ली आपण किती एकटे झालोय, आपल्याकडे बोलायलाच कोण नाही. म्हणजे एखादा अनोळखी माणूस पण जर आपल्याला भेटला आणि त्याच्याशी जर तार जुळली तर त्याच्याकडे आपण इतकं घडा सगळं बोलतो जे आपण कदाचित आपल्या सगळ्यात जवळच्या माणसांशी पण बोलत नाही, कारण आपण बोलतच नाही. सो हे एका टिपिकल हाऊसवाईफच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जाणारी ही गोष्ट, सोनाली ती हाऊसवाईफ आहेत त्या, आणि सोनालीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जाणारी ही गोष्ट आहे जिच्या आयुष्यात हा. रूम मधल्या दोघांना फोन दिलेत का हातात? याचं उत्तर तुला 18 एप्रिलला मिळेल. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुला 18 एप्रिलला मिळेल, कारण त्याच्यावर काहीतरी नाट्य आहे, या थॉटवर काहीतरी नाट्य घडतं, म्हणून मी आता त्याचं उत्तर देणं टाळतोय. पण 18 एप्रिलपासून तुमच्या जवळच्या लांबच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या चित्रपटगृहात सुशीला सुजितची गोष्ट बघायला यायला विसरू नका. ही तुमच्या घरातली गोष्ट आहे, तुमच्या परिवारातली गोष्ट आहे.
तुमच्या ओळखीत नक्की म्हणजे अगदी तुमची बायको ही किंवा तुमच्या ओळखीत अशी एखादी गृहिणी नक्की असेल किंवा तुम्ही कदाचित सुजित असाल ज्याच्या मनात काहीतरी राहून गेलंय सांगायचं बोलायचं आणि तुम्हाला असं वाटेल की अरे कॉलेजमध्ये मी असा होतो यार सो त्या दोघांना भेटायला तुम्ही नक्की जा. या नावाचं कॉम्बिनेशन एवढं मस्त आहे ना, सुशीला सुजित. म्हणजे ते हॅशटॅग्स क्रिएट करतात ना हल्ली, होय, तसंच आहे. तसं वाटतंय ते तसंच आहे, सुशीला सुजित. सुशीला सुजित. सुशीला सुजित. लवली. खूप खूप ऑल द बेस्ट या फिल्मसाठी आणि ती हिट होणारच आहे, वी आर शुअर. आणि थँक्यू दादा, खूप मज्जा आली. थँक्यू, मला पण आणि, खूप मजा आली बोलून तुझ्याशी. रादर मी तेच म्हटलं तसं की तू आयडॉल आहेस आमचा आणि फॅन मोमेंट झाली होती मला सुरुवातीला. त्यामुळे इतकं छान कम्फर्टेबल मला करवून देऊन सुद्धा तू बोललाय. सो आय एम व्हेरी हॅपी आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू व्हेरी येस, मच. थँक्यू.